मित्र हो, नमस्कार. गोजोस्कोपच्या आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी एक वेगळा विषय आपल्यासमोर घेऊन येतो आहे. ते म्हणजे ऊर्जा संकटाचे चटके असा आपला आजचा विषय आहे. आपण बघतो आहे गेल्या काही दिवसात आपल्याकडे महावितरणनी किंवा ऊर्जा विभागाने कोळशाच्या टंचाई अभावी वीज निर्मितीवर कसा परिणाम होतो आहे याच्या बातम्या आपण आता सध्या वाचलेल्या आहेत, ऐकलेल्या आहेत. पण हे फक्त महाराष्ट्रात नाही, भारतभरातच तो प्रश्न आहे विजेचा. पण हे काही फक्त आपल्याकडं होतं आहे असं नाही. जगभरात विशेषतः युरोपमध्ये आणि चीनमध्ये ही समस्या गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणावर भेडसावती आहे आणि त्याचं स्वरूप काहीसं वेगळं आहे. युरोपमध्ये विशेषतः युरोपियन युनियननी आणि युरोपीय देशांनी एक धोरण गेल्या 5 वर्षांपूर्वी स्वीकारलेलं होतं. ते म्हणजे क्लीन एनर्जी. औष्णिक असेल किंवा अणुऊर्जा असेल, असे जे पर्यावरणाला हानी करणारे जे घटक आहेत किंवा जे स्रोत आहेत त्याच्यापासून दूर जायचं आणि स्वच्छ पर्यावरणपूरक ऊर्जा, म्हणजे ज्याला आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो, म्हणजे पवन ऊर्जा आहे, सौर ऊर्जा आहे किंवा तत्सम ज्या सगळ्या मार्गांनी ऊर्जेची गरज भागवायची आणि हळूहळू म्हणजे 2030पर्यंत साधारणपणे 60% तरी स्वच्छ किंवा ज्याला पर्यावरणपूरक ऊर्जा म्हणतात असे ऊर्जेचे स्रोत हे विकसित करायचे, हे धोरण युरोपियन युनियननी आणि युरोपनी स्वीकारलेलं आहे. त्या दृष्टीनं जर्मनीनं सर्वाधिक आघाडी घेतलेली आहे आणि तिथं मोठ्या प्रमाणावरती हे काम सुरू आहे आणि त्याबरोबरीनं युरोपमध्ये अनेक ठिकाणी या स्वच्छ ऊर्जेसाठी प्रयत्न सुरू आहेत. अर्थात ते काही त्यांचं उद्दिष्ट 2030पर्यंत आहे आणि अजून त्यांच्या अपेक्षेनुसार निम्माही टप्पा त्यांनी गाठलेला नाही, पण त्या दृष्टीने त्यांची तयारी सुरू आहे. आणि अशात विशेषतः गेल्या 2-3 दिवसांपासून, म्हणजे रादर हा गेले 2-3 महिने प्रश्न येतोच आहे, परंतु 2-3 दिवसांमध्ये त्याची तीव्रता वाढली आहे. म्हणून आपण तो विषय जरा बघतो आहे. ते म्हणजे युरोपला नॅचरल गॅसचा पुरवठा हा विशेषतः रशियाकडून मोठ्या प्रमाणावरती होतो. रशियातून युक्रेन मार्गे पूर्व आणि उत्तर युरोप आणि नंतर पश्चिम युरोप असा हा संपूर्ण पुरवठा होतो आणि अझरबैजानमधून तुर्कस्तान मार्गे पूर्व युरोपमध्ये आणि मध्य युरोपमध्ये अशा गॅसच्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत आणि त्यामार्फत गॅसचा म्हणजे विशेषतः नॅचरल गॅसचा पुरवठा मोठ्या प्रमाणावरती होतो. आणि युरोपची ऊर्जेची जी ही गरज आहे तर त्याच्यामध्ये रशिया आणि अझरबैजान हे मोठे भागीदार देश म्हणून ओळखले जात आहेत. आता गेल्या 2-3 महिन्यांपासून या नॅचरल गॅसची किंमत वाढती आहे, पण 2 दिवसांपूर्वी ही किंमत एवढी वाढलेली आहे म्हणजे ज्या कंपन्या युरोपला हा गॅस पुरवतात मोठ्या प्रमाणावरती, त्या कंपन्यांच्या खरेदीचा दर हा 250% वाढून गेलेला आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये या कंपन्यांमार्फत होणारा गॅसचा जो पुरवठा आहे त्याच्यासाठीचा जो दर आहे ऑब्व्हियसली हा ग्राहकांवरती बोजा पडणार आहे. गेल्या 3 दिवसांमध्येच युरोपमध्ये सरासरी 12 ते 27% एवढे गॅसचे दर वाढलेले आहेत. आपल्याला म्हणजे लक्षात असेल की आता हिवाळा म्हणजे नोव्हेंबरपासून हळूहळू हिवाळा सुरू होतो आणि उत्तर युरोप, पश्चिम युरोप, विशेषतः आल्प्सच्या वरचे जे भाग सगळे आहेत आणि स्कॅन्डिनेव्हियन देश यामध्ये अत्यंत कडाक्याचा हिवाळा असतो आणि अशा काळामध्ये युरोपला नॅचरल गॅस किंवा ऊर्जा स्रोतांची सर्वाधिक गरज असते आणि त्या तोंडावरती गॅसचं हे संकट युरोपच्या दारावर आता घोंगावतं आहे. हे एवढं आहे की स्पेन, इटली, पोलंड, जर्मनी या आणि ब्रिटन या देशांमध्ये त्याची तीव्रता आता सर्वाधिक जाणवती आहे. गेल्या 1-1.5 वर्षामध्ये करोना काळामुळे एकूणच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असतील किंवा समाजजीवन असेल हे थंडावलेलं होतं. त्यामुळं गेल्या हिवाळ्यामध्ये ही समस्या जाणवली नाही आणि मुबलक गॅस विशेषतः औद्योगिक क्षेत्राकडून गॅस किंवा ऊर्जा स्रोतांना मागणी कमी राहिल्यामुळे मुबलक प्रमाणात गॅस उपलब्ध होता, त्यामुळे ते संकट जाणवलं नाही. पण यावेळेला पुन्हा एकदा ते सगळे उद्योग भरारी घेत असताना हे दरवाढ मोठ्या प्रमाणावरती झालेली आहे. त्यामुळे विशेषतः युरोपातले आणि उत्तर आणि पश्चिम युरोपातल्या उद्योगांसमोर मोठ्या प्रमाणावरती हे संकट उभं राहिलेलं आहे.
ज्यांना नॅचरल गॅस किंवा कोळसा किंवा असे जे सगळे ऊर्जा स्रोतांवरती ज्यांचं उत्पादन अवलंबून आहे त्यांच्यासाठी सरासरी 35 ते 48% एवढ्या प्रमाणात हा दर वाढलेला आहे। त्यामुळे आता पुढच्या काळामध्ये उत्पादन करायचं कसं? एकीकडे कडाक्याचा हिवाळा म्हणजे तो हिवाळा वाढत जाणार आणि कडाक्याचा हिवाळा असेल त्यावेळेला हाऊसहोल्ड म्हणजे प्रत्येक घराघरांमधून गॅसचा पुरवठा हा वाढवावा लागेल आणि त्याची मागणी वाढेल आणि दुसरीकडे उद्योगांची मागणी वाढेल। म्हणजे अनेक ठिकाणी युरोपमध्ये अशी परिस्थिती आहे, म्हणजे ही सर्वसामान्य असते की लोक गाड्या धुण्यासाठी किंवा गाड्या गरम करून घेण्यासाठी सुद्धा अनेक वेळेला जसे आपल्याकडे शोरूम्स असतात किंवा आपण जसं पंक्चरवाल्या दुकानाकडे जातो तशा स्वरूपाच्या सगळ्या सर्व्हिसेस या युरोपभर आहेत। त्यांचे सुद्धा दर वाढत जाणार आहेत आणि मग सर्वसामान्य ग्राहकाला हाऊसहोल्ड म्हणून आहे किंवा गाडी किंवा असे वापरणं आहे त्या सगळ्याचे चटके या ऊर्जेमुळे बसणार आहेत। त्यामुळे आता पुढचा हिवाळा जायचा कसा? आत्ताच स्पेननी विशेषतः स्पेनमध्ये आता सोशलिस्ट पक्षाचं सरकार म्हणजे अर्थात कोएलिशन गव्हर्नमेंट आहे पण त्यात सोशलिस्ट पक्ष हा सर्वाधिक मोठा आहे। त्यांनी काही स्ट्रक्चरल चेंजेस सुचवलेले आहेत की आम्ही अशा स्वरूपाची कर कपात करू, याला अनुदान देऊ, त्याला अनुदान देऊ, पण फक्त अनुदानाने हा जो बोजा आहे तो कमी होणार नाही हे सरकारच्या आत्ताच लक्षात येते आणि त्यामुळे सरकार विरुद्ध रोष वाढतोय। इटलीमध्ये अजून हा काय जो वादळ मोठं व्हायचं आहे तर त्याच्या आत 4 बिलियन युरोची तरतूद इटलीच्या सरकारने केली आहे। पोलंडनी नॅचरल आणि म्हणजे नॅचरल गॅसच्या बरोबरीने आता कोळशाचं उत्पादन वाढवून कोळसा हा पुढच्या प्रमाणात वापरायचं ठरवलेलं आहे। परंतु या प्रयत्नांना युरोपियन युनियनमधल्या सदस्य देशांनी विरोध सुरू केलेला आहे। एकीकडे 2030 पर्यंत आपल्याला टार्गेट साधायचं आहे आणि असं असताना पुन्हा तुम्ही प्रदूषणकारी घटकांकडे जाणार का अशी टीका ही मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे। अर्थात आपल्याला आठवत असेल ग्रीन्स पार्टी अशी एक जर्मनीतली पार्टी आहे आणि ती आता सरकार बनवण्याच्या प्रक्रियेत आलेली आहे। म्हणजे स्वच्छ ऊर्जा किंवा पर्यावरणपूरक धोरणं यासाठी ही ग्रीन्स पार्टी गेली 20 वर्ष सातत्याने प्रयत्न करते आहे आणि ती या राजकीय फ्रंटवरती आली आहे आणि तिचा अनुकरण करणारे अनेक घटक अनेक संस्था युरोपभर पसरलेले आहेत आणि ती ग्रीन्स पार्टी ही जर्मनीमध्ये एक पॉलिटिकल फोर्स म्हणूनही काम करते आहे। पण हे जे संकट आहे ते संकट केवळ पर्यावरणपूरक अशी धोरणं म्हणून राबवता येणार नाही, लोकांना तात्काळ रिलीफ देण्यासाठी काय करावं लागेल त्याचाही विचार म्हणजे एका परीने ग्रीन्स पार्टीवरती किंवा तत्सम जे घटक आहेत त्यांच्यावरतीही हा दबाव येतो आहे। ब्रिटनमध्ये परिस्थिती अशी आहे की एकतर ब्रिटनचं अर्थकारण हे बऱ्यापैकी दोलायमान आहे। युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर म्हणजे ब्रेक्झिटचे फटके हे ब्रिटनमधल्या उद्योगांना बसत आहेत। त्याचा एक परिणाम आता आपल्याला दिसतोय की नॉर्दर्न आयर्लंड हा अजूनही ईयूचा सदस्य आहे आणि गेल्या आठवड्यापासून साधारणपणे ब्रिटन किंवा आयर्लंडमधून नॉर्दर्न आयर्लंड मार्फत बऱ्यापैकी मालाचा पुरवठा किंवा निर्यात ही नॉर्दर्न आयर्लंडमधून केली जाते आहे। एक स्ट्रक्चरल त्यांनी भाग घेतला होता पण नॉर्दर्न आयर्लंडनी या मालावरती ब्रिटनकडून येणाऱ्या मालावरती किंवा ब्रिटनमध्ये जाणाऱ्या मालावरती कर लावायला सुरुवात केल्यामुळे त्याचाही फटका हा ब्रिटिश जनता आणि ब्रिटिश उद्योगांना बसतोय। एक सोशल अनरेस्टच्या दिशेने जाणारी ही सगळी घटना आहे। म्हणजे आता परिस्थिती इतकी हाताबाहेर जायला लागली आहे की लोकांना विजेचं बिल देण्यासाठी सुद्धा सरकारला कर्ज द्यावं लागेल की काय अशी परिस्थिती आलेली आहे। म्हणजे अनरेस्टचे जे मुद्दे आहेत हे या ऊर्जा संकटाशी जोडले गेलेले आहेत आणि अशामध्ये कालच विशेषतः युरोपियन युनियननी पुतिन यांच्यावरती तोफ डागलेली आहे की ऊर्जा हे एक पॉलिटिकल टूल म्हणून पुतिन वापरत आहेत आणि त्यांनीच हा रशियाचा गॅस पुरवठा कमी केला आहे अशी तोफ डागली आणि त्याचं एक टायमिंगसुद्धा बघितलं पाहिजे। काल रशियामध्ये युरोप किंवा अन्य देशातल्या अशा काही ऊर्जा कंपन्या किंवा ऊर्जा धोरण ठरवणारे घटक आहेत त्यांची एक ऊर्जा परिषद होती। त्या ऊर्जा परिषदेच्या पूर्वसंध्येला युरोपनी केलेला हा आरोप आहे, अर्थात पुतिन यांनी तो खोडून काढला आहे। आम्ही कुठलंही टूल म्हणून याचा वापर करत नाही। युरोपीय देशांनी विशेषतः याचा विचार करावा आणि सुधारणा घडवून आणाव्यात असं आवाहन वजा टीका पुतिन यांनी केलेली आहे।
म्हणजे राजकीय संघर्ष रशिया विरुद्ध युरोप, विशेषतः पश्चिम आणि उत्तर युरोप हा वाढणार आहे आणि त्याला अमेरिका हाही एक कंगोरा असणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. युरोपचं राजकारण पुढच्या 4-6 महिन्यामध्ये या नॅचरल गॅस या मुद्द्यावरून बऱ्यापैकी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याची सुरुवात पुतीन यांच्यावर झालेल्या टीकेने झालेली आहे. आता एक थोडं आपण बघूया की चीनमध्ये पण याच स्वरूपाचं संकट आता आलेलं आहे. विशेषतः गेल्या जानेवारीपासून चीनच्या आग्नेयेकडचा हानान जो प्रांत आहे, तर त्या प्रांतामध्ये मोठ्या म्हणजे मध्य आणि असा पूर्वेला लागून असलेला हा हैनान प्रांत आहे. या प्रांतामध्ये कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणावर आहेत, परंतु या प्रांताला आणि दक्षिण भागाला चीनच्या पुराचा प्रचंड मोठा तडाखा बसलेला आहे. त्यामुळे शेतातली उभी पिकं काय, जसं आपण इथं वाचतो की जमीनसुद्धा खरडून गेली, असं अनेक भागात होऊन गेलेलं असल्यामुळे चीनमध्ये आत्ताच विशेषतः खाद्य संकट चीनसमोर मोठ्या प्रमाणावरती आलेलं आहे. त्याच्यावरती मी वेगळा भाग करणार आहे, पण ते आले आणि अशात हनान प्रांतातलं कोळसा उत्पादन हे बऱ्यापैकी घटलेलं होतं. दुसरं म्हणजे चीन सरकारने एक धोरण स्वीकारलेलं आहे 2050पर्यंत, विशेषतः त्यांनी स्पॅन मोठा ठेवला आहे, पण टप्प्याटप्प्याने औष्णिक ऊर्जा केंद्र बंद करायची आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे जायचं आणि सक्तीनं त्या दिशेने चीन सरकार आता पावलं टाकते. त्यामुळे सुद्धा चीनने अनेक औष्णिक ऊर्जा प्रकल्पांची ऊर्जा निर्मिती ही घटवलेली आहे. एकीकडे ती घटवल्यामुळे चीनमधल्या अनेक भागांमध्ये भारनियमनाची वेळ आली आहे. मित्रांनो, हे आपल्याला गमतीशीर वाटेल, परंतु भारनियमनाची वेळ चीनवर आलेली आहे आणि गेल्या आठवड्यामध्ये चीनच्या शांशी प्रांतामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाऊस झाला आणि पुराचं संकट तिथं घोंगावते. चीनला लागणारा एकूण कोळशापैकी 1/3 उत्पादन चीनचं कोळशाचं हे या शांशी प्रांतात होतं आणि पुराच्या फटक्यामुळेच तिथल्या 17 खाणी बंद आहेत आणि त्या कधी सुरू होतील याचा भरोसा नाही, कारण पुराचा तडाखा अजूनही कायम आहे. एकीकडे हनान प्रांतातलं उत्पादन घटले, दुसरीकडे शांशी प्रांतातलं हे संकट सरकारपुढे आल्यामुळे सुद्धा चीनवरती ऊर्जा निर्मितीसाठी नवीन स्रोत शोधणं आणि आत्ता आहे ती ऊर्जेचा पुरवठा आणि गरज भागवणं असा दबाव आल्यामुळे चीननी मोठ्या प्रमाणावरती LNG आयात करायला सुरुवात केली आहे आणि त्यासाठी अर्थात म्हणजे आग्नेय आशियातले देश असतील, परंतु ते विशेषतः रशिया आणि पुन्हा एकदा आखाताकडे बघतायत आणि तिथून मोठ्या प्रमाणावरती चीन LNG मोठ्या प्रमाणावरती घेतो आहे. त्याहीमुळे युरोपला होणाऱ्या पुरवठ्यामध्ये काही प्रमाणात घट झालेली आहे. मित्रांनो, ऊर्जा संकटाचा हाही एक पैलू आपण लक्षात घेतला पाहिजे. चीनची डोमेस्टिक गरज भागवण्यासाठी चीन बाजारातून खरेदी करतोय, परंतु युरोपमध्ये मात्र त्या संदर्भात जे वातावरण आहे ते दुसरीकडे पॉलिटिकल टूल म्हणून चीनला हाताशी धरून पुतीन हे करतायत, असाही एक प्रचार पुन्हा सुरू झालेला आहे. त्यामुळे पुढच्या काळात पुढच्या 6 महिन्यामध्ये विशेषतः या दिशेने असणारं जे राजकीय वातावरण आहे तापणार आहे आणि त्याचं एक कारण असं आहे की युरोपमधल्या उद्योगधंद्यांना या नॅचरल गॅस किंवा ऊर्जा स्रोतांचा चटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे तिथले जे उद्योगांचं उत्पादन आहे त्याच्यामध्ये सातत्याने वधघट होणार आहे आणि अर्थात ते जसं खालीवर होईल तसं युरोपमधल्या बेकारीतही वाढ होणार आहे. असा हा भाग असल्यामुळे अर्थव्यवस्था सावरण्याबरोबर बेकारी म्हणजे बेरोजगारीचं प्रमाण रोखणं हे सुद्धा युरोपीय देशांसमोरचं मोठं संकट असणार आहे. यात एक भाग फक्त असा आणखी एक सांगायचा हवा. नॉर्वेमध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी तेल आणि नैसर्गिक वायूचे मोठ्या प्रमाणावरती साठे सापडले आणि त्याचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न हा नॉर्वे सातत्याने करतोय. म्हणजे युरोपची गरज भागवण्यासाठी नॉर्वे सातत्याने प्रयत्नशील आहे. परंतु नॉर्वेमध्ये गेल्या महिन्यात जे निवडणुका झाल्या तर त्यात डावे आणि मध्यम मार्गी असे पक्ष जिंकून आलेले आहेत. त्यामुळे हे पक्ष जे आहेत हे विशेषतः जे धोरणं आहेत की क्लीन ऊर्जेकडे हे जातील असं मानलं जात होतं, परंतु नॉर्वेच्या आता जे नवीन सरकार सत्तेवर येणार आहे त्या सरकारमधले जे धोरणं आहेत म्हणजे 2 पक्षांचे सोशलिस्ट आणि लेबर या 2 पक्षांच्या नेत्यांनी कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही ऑइल आणि नॅचरल गॅसचं उत्पादन कमी करणार नाही, किंबहुना पुढच्या काळामध्ये या दोनही क्षेत्रांमधली गुंतवणूक वाढवणं, त्याचा विस्तार वाढवणं आणि
त्याच्यातून समृद्धीच्याकडे जाणं याच्यावरच आमचा भर राहील. त्यामुळे ऊर्जा स्रोत कुठले असावेत यावरूनही युरोपियन युनियन आणि युरोपियन देशांमध्ये मतभेद आहेत. ते मतभेद एकीकडे टोकाला जातील, दुसरीकडे बेरोजगारीचं संकट या सगळ्या युरोपमध्ये घोंगावू नये आणि अर्थव्यवस्था कोलमडू नये या दृष्टीनंही या देशांना आणि युरोपला प्रवास करावा लागणार आहे. आणि तिसरीकडे चीनची गरज वाढती आहे, तर त्या चीनच्या वाढत्या गरजेमुळे ऑइल अँड नॅचरल गॅस किंवा असे घटक हे चीनकडे मोठ्या प्रमाणावरती निर्यातीचं प्रमाण वाढेल. त्यामुळे याचे काही ना काही परिणाम भारत म्हणून आपल्याला भोगावे लागतील. अर्थात यातही संधी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती असू शकते. विशेषतः युरोपियन कंपन्यांच्या उत्पादनातली वधघट जी काही होईल किंवा जे चढ उतार असतील त्यामुळे आपल्या कंपन्यांनासुद्धा युरोपची गरज भागवण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती संधी निर्माण होऊ शकते. पण ऊर्जा संकट आज हे फक्त भारत किंवा महाराष्ट्र नव्हे तर जगाच्या दारावर घोंगवत आहे. आणि हे जे घोंगावणं आहे हे जशी संकट आणेल तशा संधीही आणत आहे. पुढच्या काळात आणखी काय होते हे आपण बघूया. माझा आजचा हा विषय आपल्याला कसा वाटला हा पूर्णपणे राजकीयही आहे आणि अराजकीयही आहे. आपल्याला माझा आजचा हा विषय कसा वाटला आपण आवर्जून मला कळवा. आपल्या प्रतिक्रियांची मला प्रतीक्षा आहे. आपण पाहत राहा माझा गोजोस्कोप हा नवीन ब्लॉग. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. गोजोस्कोप पाहत राहा मराठी चर्चा यूट्यूब. धन्यवाद.